नमस्कार. तर आज आपण करणार आहोत नाश्ता सेंटरवर भेटणारा उपमा चवीचा. चला आपण करूया तयारी. हे तेल टाकायचं सर्वप्रथम. तेल चांगलं तापल्यानंतर आपण त्याच्यात मोहरी, तेल मात्र चांगलं तापून द्यायचे, आणि मिरची आणि कढीपत्ता हे टाकायचे मोहरी टाकल्यानंतर. आणि ही उडदाची डाळ एक पोहे खायचा चमचा एवढीच टाकायची. आणि आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा जास्त डार्क करायचा नाही, गुलाबी रंगावरच कांदा भाजायचा आहे आपल्याला. आपला कांदा हलकासा भाजत आलेला आहे. कांदा भाजल्यानंतर आपण काय करूया, त्याच्यात जाड रवा घ्यायचा आहे. मात्र आपल्याला उपमा करताना बारीक रवा नाही घ्यायचा. 1 वाटी मी हा जाड रवा घेतलेला आहे आणि कच्चाच रवा आहे हा. उपमा करताना कधीही भाजून ठेवलेला रवा तुम्ही घेऊ शकता, पण असा कच्चा रवा आयत्या वेळी भाजलेला त्याचा स्वाद वेगळाच लागतो. त्यामुळे कच्चाच रवा घ्यायचा आपल्याला. आणि एक साईडला मी ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीनेच मी साधारण 2 ते 2.5 वाट्या पाणी तापायला ठेवलेलं आहे. हलकासा गुलाबी आपण रवा भाजून घ्यायचा आहे, जास्त डार्क भाजायचा नाही. फक्त त्याचा चिकटपणा जाण्यापुरताच भाजायचा आपल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊया. गरम पाणी ओतताना मात्र आपण जरा गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर तो अंगावर उडतो. चवीपुरतं मीठ टाकून घेते मी. आणि गॅस बारीक करून आपण ह्याची एक हलकीशी वाफ घेऊया. कोथिंबीर टाकून घेते मी पहिल्यांदा. एक 2च मिनटं झाकायचं आपल्याला, जास्त झाकायचं नाही. हे बघा, आपला उपमा तयार झालेला आहे. झटकीपट तयार होतो, जास्त काही साहित्याची गरजसुद्धा नसते. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघावा, खूप छान होतो. लिंबू मात्र नक्की पिळून घ्यायचं उपम्यावरती, त्याची चव खूप छान अप्रतिम लागते. आवडत असल्यास थोडीशी शेव टाकली तरी चालेल. बघा, आपला उपमा झालेला आहे तयार. नक्की करून बघा.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.